नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आता मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये इंटरनल झालेच असेल. आता इंटरनलमध्ये तुम्हाला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमचे पेपर म्हणजे थोडे हार्डच काढतात, कारण की तुम्हाला युनिव्हर्सिटीची तयारी होण्यासाठी. पण आता यात सगळ्यांनाच पेपर चांगले गेले असं नाही. तर हे पेपर आता चांगले जाण्यासाठी किंवा भविष्यात जे सेकंड इंटरनल, प्रिलिम्स आणि आता युनिव्हर्सिटी त्यांना टॅकल करण्यासाठी काय करावं लागेल? तर मी तुम्हाला मागंही सांगितलं होतं बघा, की काही गोष्टी आता ज्या तुम्हाला म्हणजे फॉलो करावं लागेल, कारण की तुमची 2024 बॅच आहे आणि 2024 बॅचला शक्यता आहे की नेक्स्ट एक्झाम येण्याची. त्यामुळं काय करा, आतापासूनच नाही का तुम्ही मॅरो वगैरे घेऊन ठेवा. मॅरोमध्ये समजा जे अश्वानी कुमार सर आहे, ज्यांचे लेक्चर्स तुमच्या अगोदरच्याही बॅचेस बघत होत्या. तर तुम्ही पण काय करा, त्यांना फॉलो करा आणि त्यांचे जे ॲनाटॉमीचे लेक्चर्स आहे ते बघा. त्यामुळे तुम्हाला ॲनाटॉमी सोपं जाईल. फिजिओलॉजी तर तुम्हाला इझी जात असेल, कारण मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी असतात फर्स्ट इयरला त्या तुमच्या 11वी-12वीला झालेल्याच असतात. त्यानंतर बायोकेमसाठी तर राजेश जांभूळकर सरांच्या ज्या नोट्स किंवा व्हिडिओज आहेत ते रीड करत चला, आणि जे आपले सत्यनारायण आहे ते पण वाचत चला. मला काही जणांचे मेसेज आले की सर आता इथून पुढं काय करा, तर तुम्ही एवढं करा, हे तुम्ही मी जे सांगितलं तेवढं फॉलो करा. तुमच्यात नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल. काही अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.